कृष्ण रवीला बीट केलंय. डॉट बॉल. निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉल अगदी योग्य टप्प्यावरती पिचिंग केलं राकेशनं. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुसरा बॉल प्लेड ऑन. हुक मारायला गेला परंतु ते यष्ट्यांचा वेध घेतला. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल यष्ट्यांवरती धडकला आणि LED ब्लिंक होताना आपल्याला दिसल्या. फलंदाज रवी मात्रे बाद. आपल्याला काहीतरी समजावतोय की आपल्याला किती धाबा गोळा करायचे आहेत 3 बॉल मध्ये, जेणेकरून आपल्या टीमसाठी एक टार्गेट चांगलं सेट होईल. ओ भन्नाट वेग आहे. टप्पा पडल्यानंतर पहा अगदी उचली घेणारा बॉल बीट करून चला नितीनला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. सलग 3 चेंडू डॉट आणि त्याच्यामध्ये एक विकेट रवी मात्रेची. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अजूनही धाव आली नाही आहे विराज वॉरियर्स या टीमची. खतरनाक गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी केली जाते राकेश निरगुडेकडून. ओ पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल इथेही बीट झालाय. इथेही आला डॉट बॉल. 4 चेंडू डॉट. शेवटचा एक बॉल शिल्लक. शेवटचा बॉल शिल्लक आहे. खतरनाक गोलंदाजी राकेश यांची. समोर जागेवर ठेवले नितीनला. चला शेवटचा बॉल टाकण्यासाठी राकेश थांबलाय. सलग 4 चेंडू डॉट टाकलेले आहेत. अजूनही धाव आली नाही आहे. शेवटचा बॉल शिल्लक. चला इथे डॉट बॉल आलाय आणि इथे बघूया अंपायर काय डिसिजन देत आहेत. धाव नाहीये म्हणजे मेडन ओव्हर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा राकेशसाठी. राकेशची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. आता DR पाटील स्ट्रायकर्स या टीमला धाव करायचे 1. या मॅच मध्ये 1 धाव जर झाली तर मात्र DR पाटील स्ट्रायकर्स टीम विजयी होऊ शकते. चला बॉल द्या. बॉल नवीन बॉल द्या. नवीन. आता आमच्या विवेक शेट चेहऱ्यावरती अगदी स्मित हास्य आहे. भरपूर खुश आहेत कारण त्यांची एंट्री झाली ना. DR पाटील स्ट्रायकरचा काय खेळ झाला. आता या
सुपर ओव्हरमध्ये 1 रनची गरज आहे. पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा. जसं विवेक शेट आला आणि लगेच कमालीचं प्रदर्शन डी आर पाटील स्ट्रायकर्स या टीमनं केलं. सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये. नमित पाटील आणि त्याच्या जोडीला राकेश निरगुडे यानं खतरनाक गोलंदाजी केली. सुपर ओव्हरमध्ये मेडन ओव्हर टाकली. एकही धाव खर्च केली नाही आणि 1 विकेट रवी मात्रेची त्यानं पटकावली. आता विजयासाठी सेकंड इनिंगमध्ये धाव करायचे 1. पहा लगेच सुरुवातीपासूनच विराज वॉरियर्स या टीमची अम्ब्रेला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. राकेश निरगुडेसाठी मात्र जे संघ मालक आहेत विवेक शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. 5 चेंडू आणि 1 रनची गरज आहे या मॅच मध्ये. रवी मात्रे बॉलिंगसाठी तयार. पहिला बॉल टॅप केलाय. पहिला बॉल डॉट. चांगली फिल्डिंग. एक अनराम फटका नमीच्या बॅटमधून आला परंतु धाव आली नाहीये. आता 4 चेंडू आणि धावा करायचे 1. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथेही प्रयत्न फसलाय नमीतचा. नमीत कॅज्युअली खरं अगदी फिअरलेस बॅटिंग करावी लागेल कारण असं जर खेळलं तर दबाव वाढेल. एक डॉट बॉल मात्र दबाव निर्माण करेल. आता 3 बॉलमध्ये धावा करायचे 1. बॅकफुटला जाऊन कट केला. तिथे संधी होती बॅकआउट ऑफ गलीला परंतु झेल कंप्लीट करता आला नाही. बॉल सीमा इथे गोशांकी क्षेत्रामध्ये आणि हा सामना जिंकलेला आहे डी आर पाटील स्ट्रायकर्स या टीमनं. दुसरा संघ क्वालिफाय झाले या स्पर्धेमध्ये. खूप खूप अभिनंदन. चला तर जाऊया डीजे कडे. ऐकूया एक चांगलं संगीत.